कल्याण पूर्वेकडील कचोरे येथील गावदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या होत्या। हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। शुक्रवारी दुपारी कचोरे गावदेवी मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा आत शिरला। त्याने देवीची पूजा अर्चना करत तिला नमस्कार केला। त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला। त्यानेही देवीची पूजा अर्चना केली, नमस्कार केला आणि मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धूम ठोकली होती। या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30,000 रुपये इतकी आहे। संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे आढळले। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला। दरम्यान या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। टिळकनगर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यात आरोपी राजेश उर्फ राजू मारुती वंजारे, कैलास रामजग निषाद, फारुख अली मोहम्मद हनीफ शेख यांना तुर्भे नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे व अटक आरोपितांकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल 1 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका किंमत अंदाजे 30,000 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे, सहाय्यक फौजदार सोनावणे, पगारे, राजपूत, सपकाळे व पवार यांना चोरांना पकडण्यास यश आले आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।